नमस्कार मंडळी. आज मी माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. प्रत्येक सकाळ ही नवीन असते, परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातील धावपळ ही वेगळीच असते. ही आहे माझ्या पहाटेची सुरुवात आणि प्राजक्ताची ही सुंदर पडलेली फुले. माझं साधंच पण खरं आयुष्यातील जगणं. त्यानंतर मी गॅस स्वच्छ करून घेतला. गॅस पेटवून त्यावर शुद्ध देशी गाईचं तूप टाकलं. हळदी कुंकू लावून फुले वाहिली. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया माझ्यासोबत. घरातील ही छोटी मोठी कामं आटपून मला जायचं होतं 6 वाजताच ड्युटीवर. पहाटपासून उठल्यानंतर घरातली कामं आवरल्यानंतर 6 वाजता ड्युटीवर जायचं होतं. त्यासाठी मन आणि तन दोन्हीही फ्रेश असावं लागतं. त्यामुळे मी चहा ठेवला. इकडे चहाला उकळी येऊपर्यंत मी माझं डोकं विसरून घेतलं, सर्व तयारी केली आणि आता निघायचं होतं कामावर. कोणतंही काम असो, मोठं किंवा छोटं, मन लावून केलं की त्याचा थकवाही जाणवत नाही. एवढ्या धावपळीनंतर जेव्हा सर्व काम पूर्ण होतं तेव्हा ते समाधान वेगळंच असतं. स्वयंपाक करताना वेळेचं गणित हे खूप महत्त्वाचं असतं. सगळं वेळेवर गरमागरम भेटलं तर मनाला समाधानही वाटतं. आता असा गरमागरम चहा तयार झाला होता. घरातून बाहेर निघायचं म्हटलं की सगळंच बघावं लागतं. कामासोबतच गॅस बंद केलाय का, ट्यूबलाईट बंद केलाय का, पाऊस आल्यानंतर धुतलेलं धुणं हे भिजणार तर नाही ना, याची पण काळजी करावी लागते. कारण घरातून 6ला बाहेर निघाल्यानंतर संध्याकाळी 6लाच आपण घरी येणार असतो आणि त्यामुळे ही काळजी घ्यावीच लागते. असा गरमागरम चहा सकाळी समोर असला तर कुणाला थकवा येईल सांगा बरं. बोलता बोलता 5:45 झाले होते आणि 6 वाजता पंचिंग असतं, त्यामुळे 6 वाजेपर्यंत कामावर पोचायचं होतं. चहा घेतला आणि लगेचच कामावर जायला निघाले. सकाळी सकाळी असा गरमागरम अद्रक टाकलेला चहा पिण्यास मजाच काही वेगळी असते. आता ड्युटीवर जायला जर का मुलांनी नेऊन घातलं गाडीवर तर 5 मिनिट लागतात, परंतु जर पायी जायचं म्हटलं तर अर्धा तास लागतो. आता मेस म्हणलं की कामावरही तीच तयारी. घरून स्वयंपाक करून आल्यानंतर इथेही कालच मी ही तयारी करून ठेवली होती. उडदाची डाळ भिजत घालून ती आमच्याकडे दळायला इथेच असते. या ग्राइंडरमध्ये डाळ टाकली की छान दळलं जातं, त्यामुळे वडेही खूप छान खुसखुशीत होतात. बघू शकता किती छान असं पीठ मॅश झालं आहे. आता कालच्या तयारीनंतर कामावर आल्यानंतर मी ते भिजलेलं पीठ त्यामध्ये थोडीशी मिरची आणि कोथिंबीर टाकली आणि चवीपुरते मीठही टाकले आणि छान असं मॅश करून घेतलं. सकाळी सकाळी एवढ्या मुलींचा नाश्ता बनवायचं म्हणजे सकाळी आल्यानंतर कामाची खूपच लगबग असते. पीठ छान मिक्स केल्यानंतर तेलाची कढई ठेवली आणि कढईमध्ये वडे लगेच सोडायला लागले, कारण 7 वाजेपर्यंत नाश्ता तयार हवा असतो. एकीकडे मेंदू वड्याची तयारी आणि दुसरीकडे सांबार बनवण्याची तयारीही करावी लागते. या सकाळच्या कामाच्या लगबगीमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची असते. आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरीही थोडंसं हसायचं असतं. मनात पुढच्या दिवसाची आशा ठेवायची आणि पुढं चालत राहायचं. जी आजची सुरुवात पहाटेची खूप छान झाली होती. प्राजक्ताचा अंगणात पडलेला सडा आणि गरमागरम चहा यामुळे मला अजिबातच काही थकवा जाणवत नव्हता. म्हणतात ना, मेहनतीबरोबर स्वयंपाकामध्ये आपलं प्रेमही वतायचं असतं, त्यामुळे ते एकदम स्वादिष्ट लागतं. बघू शकता टाकलेल्या वड्यांचा किती छान असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे पहाटे 4:30 पासून झालेली ही सुरुवात कामापर्यंत येऊन थांबते. आता छान असे वडे तयार झालेले आहेत. आता मुली 7 वाजता नाश्त्याला येतील आणि त्याचा आस्वाद घेतील. एकीकडे सांबारसाठी तयारी चालू होती. त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतायला टाकला होता. लसूण अद्रकची फोडणी दिली तेव्हा वास एकदम घमघमाट सुटला होता. मुलींना ना मेंदूवडा सांबार आणि इडली सांबार खूप आवडतं. त्यामुळे या दिवशी मुली न चुकता सर्वच जणी नाश्त्याला येतात. खूपच छान असं सांबारची प्युरी झाली होती. आता त्यामध्ये एकीकडे कुकरमध्ये शिजवलेली डाळ टाकणार होतो. बघा, छान असं सांबार तयार आहे. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर मुलींचे जेवण होईपर्यंत ही तयारी सुरू केली, कारण उद्या बनवायचं होतं स्वीट आणि त्यासाठी गुलाबजामुन बनवायचे होते. त्यामुळे हे पीठ मळून सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर
मुलींची जेवणं होईपर्यंत ही तयारी सुरू केली, कारण उद्या बनवायचं होतं स्वीट आणि त्यासाठी गुलाबजामुन बनवायचे होते. त्यामुळे हे पीठ मळून अशा प्रकारे उद्याच्या तयारीसाठी हे पीठ मळून आणि भिजवायला ठेवलं. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये गुलाबजामुन बनवलेले बघणारच आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा.